भारत न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी पुण्यामध्ये विविध हॉटेल्समध्ये क्रीडाप्रेमींसाठी स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली। क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने हॉटेल्समध्ये जात मॅचचा आनंद लुटतात। भारत मॅच जिंकेलच असा विश्वास क्रीडाप्रेमी व्यक्त करतात। हॅलो, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे। क्रीडाप्रेमींमध्ये या सामन्यासाठी मोठा उत्साह पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये या ठिकाणी स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। लोक या ठिकाणी हॉटेल्समध्ये येऊन मॅचचा आनंद जो आहे तो उपभोगत आहेत आणि भारत हा मॅच जिंकेल अशीच भावना क्रीडाप्रेमींची आहे। आपण काही क्रीडाप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगशील, मॅच सुरू झालेली आहे, भारताला कितपत आशा आहे तुला की भारत जिंकेल? भारत 100% जिंकेल, कारण आपल्याकडे स्पिनर असल्यामुळे रन्स 250 ते 270 पर्यंत जाऊ शकतील, त्याच्यावरती जाणार नाही। आणि आपल्याकडे चांगले बॅट्समन असल्यामुळे चेस पण करू शकतो आपण। खरं तर न्यूझीलंडने मागच्या वेळेस प्रचंड स्कोर केलेला होता, आफ्रिकेला हरवलेलं होतं। समजा स्कोर जर जास्त झाला तर काय वाटतं की कोणते बॅट्समन आहेत की ज्यांच्या जीवावर भारत हा मॅच जी आहे ती जिंकेल? चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत सगळेच मॅचेस इंडिया जिंकत आलेला आहे। आपला पहिल्यापासूनच इंडियाचा स्कोर चेस करण्यामध्ये आपण मास्टर आहोत आणि याच्या आधी आपण सेमीफायनलच्या आधी आपण न्यूझीलंडला हरवलेलं आहे, त्यामुळे यावेळेसही तेच शक्य होणार आहे मला असं वाटतं आणि इंडिया ही जिंकणारच आहे। एकंदरीतच आपण पाहू शकता की मोठा उत्साह जो आहे तो या क्रीडाप्रेमींमध्ये आहे। एकूणच भारत जो आहे तो चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा जो करंडक आहे तो उंचावेल अशीच अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह कैलासपुरी, झी मीडिया, पुणे।